नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एक चांगली आणि महत्त्वाची अपडेट जी आहे नवीन पदभरती, नवीन पद निर्मिती संदर्भातली आपल्याकडे आली आहे. उच्च न्यायालयाची जेवढी काही खंडपीठं महाराष्ट्रामध्ये आहेत, नागपूर असेल, मुंबई असेल, औरंगाबाद असेल, त्याचबरोबर इतर जे आहेत, ह्या सगळ्या खंडपीठामध्ये गट अ त्या गड्ड संवर्गाची आता गड्ड कोणती तर माळी, लिपिक, शिपाई, हवाल, मजूर अशी जी पदे असतात ही पदे भरण्यासाठी 2228 नवीन पदांची निर्मिती करण्यासंदर्भातला नवीन शासन निर्णय आज जाहीर करण्यात आला आहे. सगळ्या उच्च न्यायालयांमध्ये ही मेगा भरती प्रक्रिया जी आहे ही लगेचच राबवली जाणार आहे. तर यामध्ये कोणत्या संवर्गासाठी गट अ किती आहेत, गट ब साठी किती आहेत, गट क म्हणजे लिपिक असतो त्याच्यामध्ये किती आहेत, गट ड मध्ये शिपाई आपण इतर पदे जी पाहिली ही सगळ्यात महत्त्वाची तर किती आहेत याची सगळी आकडेवारी उपलब्ध झाली आहे. शासन निर्णय डिटेलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात, पाहूयात डिटेलमध्ये. तर तत्पूर्वी पाहू शकता नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या. डिटेलमध्ये पाहूयात. माननीय उच्च न्यायालय मुंबई आणि नागपूर व औरंगाबाद खंडपीठाकरता पाहू शकता मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद या खंडपीठाकरता पदनिर्मितीबाबतचा हा शासन निर्णय आजचाच आहे. महाराष्ट्र शासन विधी आणि न्याय विभाग यांच्या अंतर्गत हा जाहीर करण्यात आला आहे. तर या अंतर्गत प्रस्तावना पहिल्यांदा आपण वाचून घेऊयात. मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे न्यायालयीन कामकाजात अडथळा निर्माण होत असल्याचे माननीय उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आल्याने आवश्यक मनुष्यबळाबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश माननीय उच्च न्यायालयाने उक्त संदर्भ 2 निधी याचिकामध्ये नमूद केलेले होते, प्रशासनास दिले होते आणि माननीय न्यायालयाच्या सादर अहवालाच्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालय मुंबई मूळ व अपील शाखा औरंगाबाद नागपूर खंडपीठाकरता गट अ ते गड्ड संवर्गात अतिरिक्त पदांची आवश्यकता असल्याचे माननीय न्यायालयास दिसून आले आहे आणि त्यानुसार पदनिर्मितीचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे आणि माननीय न्यायालयाने सदर प्रकरणी वेळोवेळी पारित केलेल्या आदेशाच्या अनुषंगाने पदनिर्मितीच्या प्रस्तावास मान्यता देण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यानुसार सदर हो प्रस्ताव उपसमिती, उच्चस्तरीय सचिव समिती तसेच माननीय मंत्रिमंडळापुढे विचारार्थ सादर करण्यात आला होता. सदर बैठकीतील निर्णयानुसार पाहू शकता पुढील प्रमाणे निर्णय जे आहे हे घेण्यात येत आहेत. शासन निर्णय पाहू शकता. माननीय उच्च न्यायालय मुंबई मूळ व अपील शाखा तसेच नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठाकरता गट अ ते गड्ड संवर्गात खालील तक्त्यात दर्शवल्याप्रमाणे एकूण 2228 पदं पाहू शकता. महत्त्वाचं 2228 पदे निर्माण करण्यास व त्या अनुषंगाने येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात येत आहे. आता कोणकोणत्या गट संवर्गामध्ये कोणती पदे आहेत, प्रत्येक संवर्गानुसार वेतन श्रेणी आणि एकूण शाखा आणि एकूण पदे याची माहिती पाहूयात. तर पहिलं पद पाहू शकता मास्टर व सहाय्यक, यामध्ये प्रोटोनेटरी आहे. यासाठीची वेतन श्रेणी पाहू शकता 22,700 ते 81,200 एकूण 10 जागा गट संवर्गाची आहेत. तर यामध्ये मास्टर व सहाय्यक प्रोटोनेटरी आहे, यासाठीच्या 4 जागा. त्याच्यानंतर असोसिएटसाठीच्या एकूण 14. मास्टर प्रशासन तुम्ही वेतन श्रेणी इथं पाहू शकता किती आहे ती 18 जागा आहेत. राज शिष्टाचार अधिकारी नि कोर्टसाठीच्या आता या 4ही खंडपीठे जी आहेत, तिन्ही खंडपीठ या खंडपीठांसाठी या जागा आहेत. एकूण पदे दर्शवलेत प्रत्येक खंडपीठासाठी. इथे पाहू शकता औरंगाबादसाठी किती आहेत, अपील शाखेसाठी किती आहेत, नागपूरसाठी किती आहेत आणि मूळ शाखा म्हणजेच मुंबई यासाठीचे सुद्धा यामध्ये तुम्ही चेक करू शकता. आता जर पुढे पाहिलं तर पाहू शकता सहाय्यक प्रबंधक, त्याच्यानंतर सहाय्यक प्रबंधक यामध्ये पुढच्या जागा 34 आणि 1 आहे. त्याच्यानंतर पाहू शकता सहाय्यक प्रबंधक प्रोटोकॉलसाठीची मुख्य ग्रंथपाल चीफ लायब्रेरियन ग्रंथपाल आहे. मुख्य उपमुख्य यामध्ये अनुवादक आणि दुभाषी यामध्ये सुद्धा पाहू शकता 1 जागा प्रत्येकी. सहाय्यक मुख्य अनुवादकसाठीचे 1. तर ह्या गट संवर्गाच्या झाल्या. यानंतर पाहू शकता गट ब संवर्गामध्ये कक्ष अधिकारी सेक्शन ऑफिसर तब्बल 241 जागा, जास्त जागा आहेत. वरिष्ठ भाषांतरकार आणि दुभाषीसाठी 14. कोर्ट कीपरसाठीचे एकूण 1. सॉफ्टवेअर इंजिनियरसाठीची 5. त्याच्यानंतर हार्डवेअर इंजिनियरसाठीचे एकूण 4. उपग्रंथपालसाठीच्या 2. अशा 266 या गट ब संवर्गासाठी आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा गटका आणि गड्ड जो सगळ्यात महत्त्वाचा असतो, सगळ्यात जास्त ज्या आहे जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाते आणि सगळ्यात जास्त अर्ज येतात पदवीधर
ते पाहू शकता गटमध्ये 10वी-12वी पात्रता असलेली. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सेक्शन आपण पाहूयात. गट क संवर्गामध्ये उच्च श्रेणी लघुलेखक वेतन श्रेणी S20 56 100 177 500 एकूण 14 जागा. त्याच्यानंतर निम्न श्रेणी लघुलेखक 150 एकूण 55 सहाय्यक कक्षाधिकारी एकूण 376 कनिष्ठ भाषांतरकार आणि दुभाषेसाठीच्या 37 जागा. सॉफ्टवेअर प्रोग्रामरसाठीच्या 2 सहाय्यक ग्रंथालयासाठीच्या 2 वरिष्ठ ग्रंथालय सहाय्यकसाठीच्या 2 लिपिक क्लर्क या पदासाठीच्या एकूण 735 जागा. वातानुकूलित यंत्रचालक एअर कंडिशनर ऑपरेटरसाठीच्या एकूण 4 वाहन चालकसाठी स्टाफ कार ड्रायव्हरसाठीचे एकूण 30. ह्या गटक संवर्गाच्या एकूण तब्बल टोटल पाहिल्या तर 1258 म्हणजे चांगल्याच जागा आहेत. पाहू शकता याची शैक्षणिक पात्रता 12वी ते पदवीधर इत्यादी असते, म्हणजे जास्त नसतेच त्याच्यामध्ये. आता सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे गड्ड संवर्ग. इथे पाहू शकता सगळ्यात जास्त अर्ज हे येतात. तर सहाय्यक पुस्तक बांधणीकार हेडबुक बाइंडरसाठीची एकूण 1 जागा आहे. जमादारसाठीच्या 2 अतिरिक्त जमादारसाठीच्या 2 आहेत. पुस्तक बांधणीदार यासाठीच्या 23. यामध्ये पाहू शकता कोणत्या खंडपीठासाठी किती आहेत याची माहिती. बांधणीकारसाठीच्या 14 वरिष्ठ बांधणीकारसाठीच्या 3 कनिष्ठ बांधणीकार ज्युनियर बाइंडरसाठी 8. तर याचे शैक्षणिक पात्रता 10वी-12वी किंवा पदवीधर इतकीच असते. फायलरसाठीच्या 42 हवालदारसाठीच्या एकूण पाहू शकता 42. यामध्ये 10 जागा. वरिष्ठ ग्रंथालय परिचरसाठीचे एकूण 2. त्याच्यानंतर ग्रंथालय परिचर लायब्ररीसाठीच्या 3. मुख्य माळी या पदासाठी 1. 10वी शैक्षणिक पात्रता त्यापेक्षा कमीच असते. 4थी 7वी 8वी अशा शैक्षणिक पात्रता असते. नाईक पदासाठीची 1. मोटर यांत्रिकीसाठीच्या 13. दूरध्वनी तंत्रज्ञ प्रतिलिपी यंत्रचालकसाठीच्या 14. बाइंडर बॉयसाठीच्या एकूण 10. त्याच्यानंतर पाहू शकता यामध्ये पुढे उद्वाहन चालकसाठीच्या यामध्ये 10 जागा. त्याच्यानंतर पंप ऑपरेटर यासाठी पाहू शकता 1 आहे. सहाय्यक मुख्य माळी यासाठीची 1. शिपाई पदासाठी सगळ्यात जास्त 365 जागा. यामध्ये खंडपीठानुसार चेक केल्या जाऊ शकतात. हे मुख्य खंडपीठ मुंबई औरंगाबाद आणि नागपूरसाठीच्या. पहारेकरी 18 सफाईगार स्वीपरसाठीच्या 24 स्वयंपाकी कुक पदासाठी 24 जागा. स्वयंपाकिनी शिपाई या पदासाठी 5 माळी उद्यान मजदूर महिला उद्यानसाठीच्या 12. तर गड्ड संवर्गामध्ये एकूण 611 जागा असतील. खंडपीठानुसार सुद्धा तुम्ही चेक करू शकता. तर अशा पद्धतीने 2228 जागा प्रत्येक संवर्गामध्ये गट अ ब क आणि ड संवर्गामध्ये ह्या विभागले गेले आहेत. तर सगळ्यात जास्त गट क आणि गड्ड संवर्ग आपण जर एकूण चेक केलं तर 1700 ते 1800 जागा एकूण गटक आणि गड्ड संवर्गाच्या आहेत. म्हणजे सगळ्यात जास्त भरती प्रक्रिया ही गटक आणि गड्ड संवर्ग आहे, जे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. वेतन श्रेणीनुसार तुम्ही पदे सुद्धा चेक करू शकता. आता ही पदभरती आहे ही कधीपर्यंत राबवली जाऊ शकते तर पाहू शकता हा शासन निर्णय आता आपल्याकडे उपलब्ध झाला आहे गटक आणि गड्ड संवर्गाचा. तर पदभरती जी आहे एकदा शासनाकडून मान्यता मिळाली की त्याच्यानंतर पुढची कार्यवाही ही केली जाते. त्याच्यामुळे पाहू शकता येत्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये या शासनाच्या ज्या जाहिराती आहेत सरळ सेवा पद्धतीने म्हणजे गटक संवर्गाची आणि गड्ड संवर्गाची उच्च न्यायालयाची म्हणजे टोटल आपण पाहिल्या एकूण 1228 जागा 4ही संवर्गामध्ये मिळून. आणि यामध्ये जर चेक केले तर गटक आणि गड्ड संवर्ग गटकमध्ये 1200 पेक्षा जास्त जागा आणि गड्डमध्ये एकूण 600 अशा जवळ पाहू शकता 1800 जागा ह्या दोन्ही संवर्गामध्ये आहेत. आता गटक संवर्गाची पात्रता पाहिली तर पदवीधर असतं म्हणजे पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान अभ्यासक्रम असतो आणि मग ग्रॅज्युएशन पदवीधर असणं आवश्यक असतं. ही झाली शैक्षणिक पात्रता. त्याच्याबरोबर गड्ड संवर्ग 4थी 7वी 8वी 10वी 12वी जास्तीत जास्त अशी शैक्षणिक पात्रता असते. त्यामुळे या 1800 पदांसाठी एक चांगली सुवर्ण संधी सगळ्या उमेदवारांकडे असणार आहे. आत्तापासूनच ते तयारी करू शकतात. लवकरच पदभरतीची जाहिरात येऊ शकते कारण महत्त्वाचा अडसर दूर झाला आहे. शासनाकडून निर्मितीस मान्यता मिळाली आहे आणि त्याचबरोबर त्या खर्चात सुद्धा मान्यता मिळाली आहे. त्यामुळे सगळी जी महत्त्वाची जो अडसर होता शासनाची मान्यता मिळाल्यामुळे कारवाई पूर्ण झालेली आहे. आता लवकरच पुढची प्रक्रिया जी आहे जाहिरात देण्याची प्रक्रिया ही सुरू केली जाईल आणि गटक आणि गड्ड संवर्गाची विविध खंडपीठांनी आहे जाहिराती या लवकरच येतील. तर एक चांगली आणि एक सकारात्मक अशी महत्त्वाची बातमी आहे. 2228 जागांसाठीची तब्बल जे विविध खंडपीठं आहेत उच्च न्यायालयाची माननीय उच्च न्यायालयाची या अंतर्गत या पदभरती प्रक्रिया राबवल्या जातील. जाहिराती आपल्याकडे लवकरच उपलब्ध होतील. संपूर्णपणे जो शासन निर्णय आहे
आम्ही टेलिग्राम चॅनलवर शेअर केला आहे. तुम्ही डिटेलमध्ये चेक करू शकता. या पदभरती संदर्भातल्या अशाच्या महत्त्वाच्या पुढच्या अपडेट आपल्याकडे प्राप्त होतील. या सगळ्या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट प्राप्त करण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.